आणि सुपर इगो काय आहे, सिगमंड फ्राइडने मांडलेला आहे हा रूल. तर याच्यामध्ये आयडी म्हणजे काय की एखादी गोष्ट जी आहे ती मला पाहिजे आहे, तर ती काय पाहिजे आहे, लगेच पाहिजे आहे, इन्स्टंट पाहिजे आहे एखादी गोष्ट. आणि इगोमध्ये काय आहे की ठीक आहे, एखादी गोष्ट नाही भेटत आहे, या ठिकाणी आपण काय करू शकतो, थोडा वेळ काय करू शकतो, थांबवू शकतो है ना. एखादी गोष्ट नाही मिळते तर ठीक आहे आपण थांबूया. सुपर इगोमध्ये काय होतं की इथे मोरल डेव्हलपमेंट आहे, नैतिक विकास जो आहे तो होत असतो. म्हणजे काय की इथे जास्तच अनकन्शियस असतं की ठीक आहे नाही भेटत तर राहू द्या. आता फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही मॉलला गेल्यावर काय होतं की तुम्हाला खूप सारे ड्रेस दिसतात, चप्पल वगैरे सगळं काही दिसतं. मग तुम्हाला काय होतं की मला हे पण घ्यायचं ते पण घ्यायचं. हा झाला तुमचा आयडी, तुम्हाला इन्स्टंट पाहिजे आहे एखादी गोष्ट, ज्याला म्हणायचं आहे आयडी. इगोमध्ये काय होतं की ठीक आहे बजेट बघू, आपल्या खिशामध्ये किती पैसे बघू आणि तेव्हा ठरवू की काय घ्यायचंय. जसं की थोडे पैसे असेल तर 2 ड्रेस घेऊ किंवा 1 ड्रेस घेऊ, हा झाला इगो. आणि सुपर इगो काय असतो, सुपर इगो म्हणतो गरज नसेल तर घेऊच नको है ना, पैसा नाही तर कशाला घेतो. आपण सगळेजण काय अशात मोडतो, तर ह्या इगोमध्ये आपण सगळेजण काय होत असतो, मोडत असतो. याच्यानंतर सपोज नसेल समजलं तर अजून एक एक्झाम्पल आहे, जसं की माझं यूट्यूब चॅनल आहे ना, आयडी काय म्हणते यार करता येईल नंतर घे झोपून, काय गरज आहे करायची. इगो काय म्हणत की ठीक आहे ड्राफ्ट करून ठेव, एडिटिंग नंतर करूया. सुपर इगो काय म्हणतो की गरज आहे, तुला त्याची गरज आहे, तुझं त्याच्यावरच सगळं चालू आहे तर तू ते कर, हा झाला सुपर इगो. तर ह्याच्यावर इगोचा जो प्रश्न आहे यावर बऱ्यापैकी सीटेट आणि केवीएस मध्ये क्वेश्चन विचारला जातो की आपण सगळेजण कशामध्ये मोडतो, इगोमध्ये मोडतो. जसं की आपल्याला भूक लागली आहे, स्वयंपाक झालेला नसेल तर आपण काय म्हणतो ठीक आहे थोडा वेळ थांबू, स्वयंपाक झाला की मग जेवू. आयडीचं काय होतं की नाही मला लगेच पाहिजे, आईचं स्वयंपाक झाला नसेल तर आपण काय म्हणतो नाही नाही मला पाहिजेच आहे, इतका वेळ कशाला लावलाय. हे झालं आयडीचं एक्झाम्पल. सुपर इगो काय म्हणतो ठीक आहे नसेल झाले तर थोडा वेळ जेवता येईल, हा झाला सुपर इगो. ही आहे ईड, आयडी, इगो आणि सुपर इगोची कन्सेप्ट.